रामकृष्ण हरे सज्जन हो भक्त कैवारे या विषयावर आजचा हा आपला भाग आहे. संत मीराबाई 4 वर्षाचं वय असतानाच भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीला लागली. भक्ती वाढत 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 चालली. तिचे वडील रतनसिंह ते पण भाविक होते. मुलीला जे जे काय लागेल ना त्या कृष्ण भक्तीच्या संदर्भामध्ये पूजा साहित्य हे सर्व ते देत असायचे. होता 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 मीरा हळूहळू मोठी होत चालली आणि बऱ्याच कालानंतर एक साधूची दिंडी म्हणजे त्या गावामध्ये मोठं समजा आता जो कुंभमेळा चालू आहे, कुंभमेळा संपल्यावर हे साधू झुंडेने आपापल्या ठिकाणी जातात, तशी एक साधूंची झुंड त्या गावामधून पुढे जाणार होती. आणि त्या गावामध्ये आल्यानंतर संध्याकाळची वेळ होत आली होती. आणि मग त्या साधू लोकांनी विचारलं त्या नागरिकांना की इथे आमच्या विश्रांतीची काय सोय होईल का, काही खाण्यापिण्याची वगैरे सोय. तर ते बाकीच्या लोकांचं कसं असतं, हां ते रतनसिंह आहेत ना तिकडे जा, ते फार भाविक आहेत आणि त्यांची मुलगी ना मीरा म्हणून आहे, फार फार कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन होते आणि तिथं तुमची सगळी सोय होईल. म्हणजे स्वतः करत नसताना जर दुसरं चांगलं जर बोट दाखवून असं घर दाखवित असला तर त्याच्या बोटात सुद्धा अमृत असतं असं म्हणतात. म्हणजे चांगलं दाखवित असेल तर, वाईट असेल तर मग विष असेल त्याच्या बोटामध्ये, हां त्याला मार, मग ते विष असेल. तर लोकांनी रतनसिंहाच्या घराकडे बोट केलं आणि ते साधूंचे दिंडी तिथे आली आणि जे एक कार करायला लागली तेव्हा त्यांनी विनंती केली रतनसिंहाला. म्हणाले आजच्या दिवस आमचा मुक्काम इथे आहे, तर आमचे राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था होईल का. तो म्हणले हो होईल की, माझी मुलगी फार श्रीकृष्ण भक्तीमध्ये तल्लीन असते, मी पण भाविक आहे, मला साधू संतांचं फार वेड आहे, साधू संतांची सेवा घडावी हे मी पहिल्यापासून करत आलेलो आहे. आणि झालं म्हणाले तिथं शेजारी त्या मीराला त्या रतनसिंहाने मंदिर पण बांधून दिले की भजन करत जा, सगळं करत जा तिथे, म्हणून त्या मंदिरामध्ये तुम्ही राहू शकता म्हणाले, तिथे माझ्या मुलीचं भजन वगैरे असतं वगैरे. आणि झालं ते साधू त्या रात्री तिथे राहिले. त्यांची सर्व आदरातिथ्याची सोय रतनसिंहाने केली. आणि मग त्या साधूने त्या मीराबाईचं ते भजन, तिची ती पूजा, पूजाधीषु अनुरागः इति शांडिल्यः. नारद भक्तिसूत्रामध्ये असं म्हटलं आहे की पूजाधीषु अनुरागः, भगवंताच्या पूजेवर प्रेम करणं हे सुद्धा नवविधा भक्तीतील भक्ती आहे. तेव्हा तिची ती सेवा आणि तिची ती भक्ती पाहून ते साधू लोक प्रसन्न झाले, रमलेच तिथं. दुसऱ्या दिवशी जायचे सुद्धा त्यांनी रद्द केलं. म्हणाले आपण इथेच राहूया 4-2 दिवस, जर आपल्याला जोपर्यंत करमतं तिथे. साधू को क्या आहे, हां जिथे रमता साधू, बस रमले ना तिथेच ते. आणि मग ते भजन, दिवसभर भजन, रात्री भजन, हे ते सर्व. आणि मीरा आणि हे साधू एकत्र भजनाचं दिवसभर तो सगळा कार्यक्रम चालायचा. होता 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 एका साधूजवळ एक श्रीकृष्णाची मूर्ती होती आणि ती इतकी सुंदर होती. त्या कुणीतरी भेट दिली होती, साधू महाराज हे राहू द्या तुमच्याकडे, आम्ही नाहीतरी आता ही नवीन पिढी आली, मूर्तीन फोटोन भेटू नको आहेत आम्हाला. तर ते छान मूर्ती त्या साधूकडे होती. रतनसिंहाने पाहिल्यावर त्यांनी विनंती केली, साधू महाराज ही मूर्ती जर आमच्या मीराला दिली तर तिला फार आनंद होईल, तिचा काय मोबदला असेल तर मी द्यायला तयार आहे, त्याने तुम्ही मागाल त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे मी देईल. त्याप्रमाणे मग त्या साधूला वाटलं कुठे फिरत बसायचे, मूर्ती न्यायचे ना, त्याने ते मूर्ती दिली. आणि मग काय हो ते भजनात आणि ते मूर्तीकडे पाहून सगळं आनंदी आनंद. होता 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 गावामध्ये चर्चा सुरू झाली. काही दिवसांनी साधू थांबले की तिथे हा प्रकार होणारच. पाणी थांबलं की पाणी खराब झालं म्हणून समजा. साधू एका गावामध्ये थांबला, साधू किंवा संत, तर त्या गावामध्ये तो प्रकार सुरू होतो, निंदा नालस्ती शंका कुशंका वगैरे वगैरे. आणि मग लोक शंका घ्यायला लागले, इकडे तिकडे कुजबुजायला लागले. काय ते रतनसिंह, रजपुताचा घराणा, केवढा मोठा घराणा, आणि
ते बाकी कुलनाशी रे, ही कुलनाशी म्हणले. मीरा त्याच्या पोटी जन्माला आली आणि कुळाचं सगळं काय ते साधूबरोबर रात्रंदिवस भजन काय न ह्या काय ह्या काय, त्यांना ते आवडत नसायचं गावकऱ्यांना. त्यातला काही मंडळ हे असतंच. नाथाच्या वेळेला होतं, तुकोबारायांच्या वेळेला होतं, ज्ञानोबारायांच्या वेळेला होतं, आताही आहे पुढे पण ते राहणारच आहे. ती जी विषारी वेली आहे ना, निंदा आणि संशयखोर वृत्ती, हे असं काही एक मंडळ आहे. तर ते झालं. जिकडे तिकडे गावामध्ये ही वार्ता हळूहळू हळूहळू पसरायला लागली. आणि पसरायला लागल्यानंतर याला म्हणतात लोक अपवाद. इतका भयंकर असतो, इतका विषारी असतो ना, की तो लोक अपवाद हिलाच नाही, मीराबाईलाच नाही, जे जे संत पदाला गेले त्या सर्वांना हा त्रास सहन करावा लागला. तेव्हा अरे गर्भिणी असताना सीतामाई, तिला तर तशा अवस्थेत रामाने तिला सोडून द्यायला लावलं. वाल्मिकीच्या आश्रमामध्ये ती जाऊन राहिली. आणि हे कशामुळे? ते लोक अपवाद. रावणाच्याही इतके दिवस होते, मग तशीच राहिली असेल का, आणि रामाने कशी काय घरात घेतली वगैरे. गावात चर्चा सुरू झाली व रामप्रभूने तसा निर्णय घेतला. लोक अपवाद फार विषारी असतो. त्याप्रमाणे मेरेबद्दल सुरू झाल्यानंतर ही वार्ता राजाच्या कानावर गेली. आणि मग राजाने त्या गावाचे जे महत्त्वाचे लोक त्याची मिटिंग बोलवली आणि सांगितलं असं असं माझ्या कानावर येतं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणले आम्हाला काय हा विषय आवडत नाही हो, साधून ते मीरान ते हे सगळं. आणि मग एकदा त्या रतनसेन ते पण विचारलं होतं की तुला काय लग्न वगैरे करायचं का? तर ते मीरान ते पण सांगितलं होतं. ते काय नाही म्हणाले, गोवर्धन गिरीधारी रे, मला एकच माझा आहे की तो आहे भगवान गोपालकृष्ण, त्याच्याशिवाय मी कोणाला जाणत नाही, मला लग्न बिग्न काय करायचं नाही, असा पूर्वी विषय होऊन गेला होता. आणि मग लोकांनी सांगितलं की जर तिची तेवढी श्रद्धा आहे म्हणताना तुम्ही, तर मग जर खरी श्रद्धा असेल तर म्हणाले तिची परीक्षा घेऊ. म्हणजे काय परीक्षेचं तर मापदंड काय असेल? काय नाही म्हणाले, तिला विष प्यायला देऊ आणि जर असेल तिचा खरंच भगवान गोपालकृष्ण तारक तर तिला तारील, नसेल मरेल, तर त्याच्या कुळाचा तुमच्या बचाव होईल. आणि झालं त्याप्रमाणे मग विष द्यायचं, जाहीर विष द्यायचं ठरलं. मग गावातले लोक काय झोंड्या झोंडी, मंदिर गज भरलं, लोक जमले. अहो मीराबाईला विषाचा प्याला राजाजीने पाठवलेला आहे आणि तो विषाचा प्याला तिला द्यायचा आहे प्यायला. सगळे गाव म्हणते, सगळे लोक आहे. आणि मग तो विषाचा प्याला मीराबाईने हातात घेतला आणि भगवान गोपालकृष्णाकडे, त्या मूर्तीकडे पाहिलं आणि कळवळून धावा केला त्या भगवान गोपालकृष्णाचा. देवा मला आता तू वाचव, तो दयाळू आहेस, कृपाळू आहेस, अनेक लोकांना तू तारलेला आहेस, तेव्हा मी तुला करूनही हाक मारते आहे. आणि ते मीराबाईचं भजन आहे, ऐका. तुम बिन मेरी कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, तुम बिन मेरी कौन खबर ले. भगवान तुझ्याशिवाय माझे कोण खबर ऐकणार, माझे आवाज कोण ऐकणार? कारण तो गोवर्धन गिरधारी, तो गोवर्धन आहेस, त्या गोपाळांचा आणि गोकुळाचा रक्षण करण्याची लाज राखलीस तू. गोवर्धन पर्वत करंगळ्यावर धरलास आणि केवढं तू सामर्थ्य केलंस, म्हणून गिरीधारी पद हे तुला पदवी प्राप्त झाली. गोवर्धन गिरधारी, गोवर्धन नावाचा पर्वत धारण करणाऱ्या भगवान गोपालकृष्णा, माझी हा कोण तुझ्याशिवाय ऐकणार? मोर मुगोट पितांबर शोभे, ऐका विशेषण. हे देवा, तुझा मोर मुकुट आहे ना, तो पितांबर शोभे, तुझा पितांबर मोराचा मुकुट, कुंडल की छबी न्यारी रे, कानामध्ये कर्णकुंडल आहेत आणि ती तुझी जी छबी आहे ना मूर्ती, आहा हा हा, काय मनमोहक आहे. देवा माझा आवाज ऐक रे बाबा. गोवर्धन गिरधारी,
आणखीन एक उदाहरण मीराबाई देते. भरे सभामो द्रौपदी ठारी राखो लाज हमारे रे गोवर्धन गिरधारी. भरी सभामो द्रौपदी ठारी. भर सभेमध्ये दुःशासनाने जेव्हा त्या द्रौपदीला ओढीत ओढीत आणलं आणि तिचं वस्त्रहरण करण्याची वेळ आली, तेव्हा तिथे 5 पांडव होते, समर्थ 5 पांडव असणारे, पण ते मानाखाली घालून बसले होते. द्रोणाचार्य होते, पितामह भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, सगळे होते. आणि द्रौपदीला संकट पडलं आणि या दुःशासनाने वस्त्राला हात घातला. वस्त्रहरण करणारा, लाज फार महत्त्वाची असते स्त्रियांना. आणि मग तिने भगवान गोपालकृष्णाचा धावा केला. कोठे गुंतला से द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला दीनानाथ ब्रेद सांभाळी आपुले. द्रौपदीचा धावा ऐकून कळवळून आले. ते मन निष्ठुर का केले. हेच उदाहरण दुसऱ्या चरणामध्ये मीराबाईंनी दिलंय. भरी सभा मो द्रौपदी ठारी राखो लाज हमारी रे गोवर्धन गिरधारी. भर सभेत द्रौपदीला वस्त्र पुरवलेस आणि त्याचे लज्जा रक्षण केलंस. सगळ्या लोकांनी माना खाली घातल्या, पण तू तिथे तिला सहकार्य केलंस. तसं माझी पण लाज राख. हे विष माझ्या हातात दिलेलं आहे आणि मला ही विष प्यायचं आहे. विष का पेला राजाजीने भेजा. तेव्हा मीरा पुढच्या चरणात असं म्हणते. मेरा के प्रभु गिरधर नागर मेरा के प्रभु. मीराचे प्रभू गिरिधर नागर चरण कमल बलिहारी हे गोवर्धन गिरिधारी धारे गोवर्धन गिरिधारी. आणि तो विषाचा प्याला जो हातात होता ना, विष का प्याला राजाजीने भेजा पिवत पिवत मीरा हसी रे हासी रे गोवर्धन गिरधारी. तो विषाचा प्याला मीराबाईने प्राशन केला आणि मीराबाई तर तिचं विषाचं अमृत झालं आणि तिकडे मात्र कृष्णमूर्ती काळी निळी झाली. मीरा वाचली. त्यानंतर मग मीरेवर आणखीनही विघ्न आले आणि मग ती मीराबाई त्या गावात न राहता मीराबाई थेट कृष्णचरणी लीन होण्यासाठी शेवटी मीरा वृंदावनात गेली आणि कृष्णचरणामध्ये लीन झाली. सज्जन हो, जे जे इतिहासामध्ये चरित्र, त्यामध्ये मीराबाईचं चरित्र अतिशय उज्ज्वल, प्रेरणादायक. संकटाला तोंड देऊन मीरेने कसं भगवत स्वरूप गाठलं, अशा प्रकारचं चरित्र नुसते ऐकले ना तरी माणसाचे मन आणि कान तृप्त होतात, प्रेरणा मिळते आणि आपल्याला दुःख सहन करण्याची क्षमता येते, बळ येतं मनाला. म्हणून ऐकत रहा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.